नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आज आपण इयत्ता तिसरी कविता फुलपाखरू, इंग्रजी मीडियम, विषय मराठी ऐकूया आणि गाऊया. तर चला. फुलपाखरू छान किती दिसते, फुलपाखरू या वेलीवर फुलांबरोबर गोड किती हसते, फुलपाखरू पंख चिमुकले निळे जांभळे हालवूनी झुलते, फुलपाखरू डोळे बारीक करीती लुक गोलमनी जणू फुलपाखरू मी धरू जाता जाता येईन हाता दूरच ते उडते, फुलपाखरू. ग पाटील यांची ही सुंदर कविता. आता आपण कविता समजून घेऊया. फुलपाखरू, प्रत्येक शब्दाचा अर्थ आपल्याला समजला पाहिजे. फुलपाखरू म्हणजे इंग्रजीमध्ये आपण त्याला बोलतो बटरफ्लाय. बटरफ्लायवर आपल्याला कविता दिलेली आहे. फुलपाखरू फुलपाखरू छान किती दिसते, फुलपाखरू फुलपाखरू खूप सुंदर दिसतंय, छान दिसतंय. या वेलीवर फुलांबरोबर गोड किती हसते, फुलपाखरू. हे जे फुलपाखरू आहे ते कधी वेलीवर कधी फुलांबरोबर गोड हसत हसत उडत असतं, म्हणून हे फुलपाखरू. पंख चिमुकले, त्याचे पंख आहेत ते छोटे असतात आणि पंखाचा कलर निळा असतो, जांभळा असतो. हलवून झुलते, पंख त्याचे चिमुकले ते हलवत हलवत ते झुलत असतं. कोण? फुलपाखरू. डोळे बारीक करते लुकलुक, त्याचे डोळे बारीक असतात आणि लुकलुक करत असतात. गोल मणी जणूते, आणि त्याचे मण्याप्रमाणे गोल डोळे असतात आणि ते लुकलुकत असतात, चमकत असतात. फुलपाखरू मी धरू जाता येईन हाता, आणि जेव्हा मी त्याला धरायला जातो तेव्हा ते दूर उडते आणि माझ्या हातामध्ये येत नाही आणि दूरच ते उडते, फुलपाखरू. आणि मी जसं जसं त्या जवळ जातो तसं ते दूर उडत जातं आणि माझ्या हातात येत नाही, फुलपाखरू. अशी सुंदर कविता. याच्यामध्ये आले नवीन शब्द. हे बघा, इथे लहान मुलगा आहे, फुलपाखरू पकडायला धावत आहे. नवीन शब्द पाहूया. चिमुकले, लहानसे. लुकलुक, डोळे मिचकावणे. धरू जाता, पकडायला गेल्यावर. आता मला हे समजले, याची प्रश्नोत्तर घेणार आहोत आपण. फुलपाखरू कसे दिसते? फुलपाखरू छान दिसते. फुलपाखरू कोणाबरोबर असते? तर इथे बघा, इथे फुलपाखरू वेली बरोबर, वेली व फुलांबरोबर फुलपाखरू असते. फुलपाखराचे पंख कसे आहेत? फुलपाखराचे पंख निळे जांभळे आहेत. आता विचार करा, सांगा तू कोणकोणत्या रंगाची फुलपाखरे पाहिली आहेस? तर मी पिवळा, लाल, रंगीबेरंगी रंगाची फुलपाखरे पाहिले आहेत. फुलपाखरासारख्या छोट्या कीटकांची नावे सांगा. फुलपाखरासारखे छोटे कीटक कोणते असतात? तर आपण रोज बघतो ते मच्छर झालं, माशी झाली, मधमाशी झाली, असे छोटे कीटक आहेत. आता पुढे पाहूया. खालील शब्दांना ते अक्षर जोडावर लिहा. बस, बसते. झूल, झुलते. दिस, दिसते. उड, उडते. कर, करते. जे, जेवते. दादा. फल, फुल. कपट, कपाट. चमणी, चिमणी. झड, झाड. गुलाब, तर गुलाब. रमल, रुमाल. कळी, केळी. करी, कैरी. पतक, पतंग. बट, बॅट. अशा प्रकारे आपली फुलपाखरू कविता शिकवून झालेली आहे. धडा समजून घेतलेला आपण, त्यावरची प्रश्नोत्तरे घेतलेली आहेत. तर तुम्हाला कविता समजल्यास, आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका आणि जास्तीत जास्त मुलांपर्यंत आपले व्हिडिओ पोहोचवा.